तीन तारखेला विजयी मेळाव्याला तुम्ही उपस्थित राहा हे तुम्ही सगळ्यांनी सांगून पुन्हा एकदा ही सावंतवाडीची नगरपालिका तुम्ही शिवसेनेच्या म्हणजे माननीय दीपकभाई केसरकरांच्या ताब्यामध्ये द्यावी एवढीच तुमचा एक हितचिंतक म्हणून तुमच्या जिल्ह्यातला एक नागरिक म्हणून मी आपल्याला विनंती करतो। राज्याचा उद्योग मंत्री म्हणून हा देखील शब्द देतो की बेरोजगारी दूर करण्यासाठी जे जे काही सिंधुदुर्गवासियांसाठी करावं लागेल ते करण्याची तयारी दीपकभाईंच्या नेतृत्वाखाली नक्कीच माझी आहे। परंतु आपल्या मुलांनी देखील एक प्लान जर तयार करून एक आराखडा तयार करून सांगितलं की अशा पद्धतीची इंडस्ट्री मला सावंतवाडीमध्ये पाहिजे। मला मॅडम तुम्हाला अजून एक विनंती करायची आहे की महिला भगिनी फार मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत। मी महाराष्ट्रामध्ये एक संकल्पना आणली, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आणली, पण मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना नावाची एक योजना आहे। त्याच्यामध्ये तुम्ही जर क्लस्टर तयार केलं तर 10 कोटी रुपयापर्यंतचा 80% निधी हा माझ्या डिपार्टमेंटकडनं मी महिला भगिनींसाठी देऊ शकतो। ते फार मोठं क्लस्टर, पण मी दिलेला शब्द विसरत नाही। तुम्ही 3 तारीख झाल्यानंतर कुठची तारीख मला सांगा, महिलांच्या सक्षमीकरणासाठी, महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी आणि माझ्या तरुण सहकाऱ्यांना किमान दर महिन्याला लाखभर रुपये मिळाले पाहिजेत यासाठी माझी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राबवण्याची आम्ही आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो। पण शेवटी तुमची मानसिकता काय, तुम्ही किती चांगल्या पद्धतीनं या सरकारच्या योजनेचा लाभ घेऊ शकता यासाठी देखील आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे। त्याच्यामुळे सावंत मॅडमना, आंबेडकर मॅडमना निवडून द्या। निवडून दिल्यानंतर स्वतःच्या पायावर तरुणांना उभं करण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते उद्योग विभागाकडनं माझ्याकडनं केलं जाईल हा शब्द या बैठकीच्या निमित्तानं देतो। धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून नगराध्यक्षाच्या उमेदवारांना आणि आमच्या सगळ्याच नगरसेवकांना फार मोठं मताधिक्यानं निवडून देऊन समोरच्याचं डिपॉझिट घालवावं एवढीच विनंती करतो आणि